नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मराठी महिन्याची अखेर ही आमुषाने होत असते. गुढीपाडवा आणि अर्थात चैत्र महिना सुद्धा सुरू होत आहे. ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी यंदा म्हणजे 18 तारखेला काही गोष्टी आपल्या घरात आवर्जून करायच्या आहेत. या वर्षातील शेवटची दर्श आमुषा उद्या 18 मार्च 2026 ला आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातील शेवटच्या आमुषाला कुठले करायचे उपाय, कुठली करायची सेवा, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 18 मार्च 2026 ला सकाळी 8:26 अमावस्या सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्याही संपणार आहे. थोडक्यात काय तर 18 तारखेचा संपूर्ण दिवसभर अमावस्याही असणार आहे. 19 तारखेला गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर आता सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की आंघोळीच्या अगोदर आपल्या घरातील जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे. जाळी जळमटे अमावस्येच्या दिवशी झटकली जातात. कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरी देखील आपल्याला सगळीकडे झाडू फिरवून घ्यायचं आहे. घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जी काही रद्दी वगैरे असेल, भंगार वगैरे असेल ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन देखील टाकायचं आहे. यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीची लक्ष्मीपूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडेमीठ टाकायचं आहे. खडेमीठ टाकल्याने आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा असेल ती देखील निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. आता त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीचं पाणी शिंपडायचं, कारण आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथीला जे पित्र असतात ते आपल्या पृथ्वीवरती येत असतात. अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्ही तुमच्या घरातील फरशी देखील पुसायची आहे. फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र, खडेमीठ, चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपल्या घरातील आपली जी काही फरशी आहे तर ती त्यावरची जी नकारात्मकता आहे ती देखील दूर होते. घरामध्ये काही वास्तुदोष असतील ते देखील दूर होत असतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील ते देखील दूर होत असतात. आणि या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील येत नाहीत. काहीतरी उन्हाळ्यामध्ये मुंग्या, मच्छर होतात तर त्याचं प्रमाण देखील कमी होतं. त्यासाठी या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील जी फरशी आहे ती आवश्यक पुसायची आहे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं. आपल्या मुख्य दरवाज्यावर सकाळी किंवा संध्याकाळी एक कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा. 2 वेळा लावला तरी देखील चालेल. तसेच दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. जर मोहरीचं तेल नसेल तर साधं कुठलेही तेल टाकलं तरी चालेल. थोडेसे काळे तेल देखील त्यामध्ये टाका आणि या पद्धतीने चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे. किंवा या व्यतिरिक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावले तरी देखील चालतील. उंबरठा सुशोभित करा. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे. तर तो कोठे, तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतोच, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे. आता त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या ठिकाणी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस किंवा किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरडा करायचा. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं आणि त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करत असताना तुम्ही एखादा मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकतो. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. अमावस्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील स्मरण करायचं आहे. थोड्या वेळासाठी दिवा पेटत राहील इतकं आपण त्यामध्ये तेल टाकलं तरी देखील चालणार आहे. अगदी 10 मिनिटं जरी दिवा प्रज्वलित राहिला तरी देखील चालणार आहे, पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचाच आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो दिवा लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर त्या अगोदर देवाजवळ दिवा देखील लावून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा लवकरात लवकर पूजा करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. बघा, या दिवशी सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालावा, खूप उत्तम असतो. या दिवशी कुंकुमार्चन देखील केलं जातं. असे छोटे छोटे उपाय जे आहेत तुम्ही या दिवशी नक्की करून पाहावे.
किचनमध्ये जेथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो, तर तेथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण उपाय केले तर आपले पितृदोष जो आहे ते देखील कमी होतो. आता अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तर या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने देखील तुमच्या आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य द्या. असं केल्याने देखील घरातील दारिद्र्य दूर होतं, घरातील सदस्यांची प्रगती होते. तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशी मातेजवळ आवर्जून लावायचा आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. तर पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे. त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या स्टाईलवर काढा. पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्येही काढायचं आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक आहे ते तुळशी मातेजवळ, चौथं स्वस्तिक आहे आपल्या देवघराजवळ आणि पाचवं स्वस्तिक जे आहे ते तुमच्या तिजोरीजवळ जिथे तुम्ही महत्त्वाची कागदपत्रे वगैरे ठेवता, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचं आहे आणि अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून झाल्यावरती प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वस्तिकची हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवाची जेव्हा आपण पूजा करणार आहोत, शक्यतो सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवाची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वच्छता म्हणजे काय, तर दररोज आपण देवांना अंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं, जसं की पुस्तक आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, हे सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं. आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस निवडला जातो. आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी ह्या गोष्टी करू शकता. पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुमचं देवघर स्वच्छ करायचं जर असेल तर अमावस्येच्या दिवशी लवकर ते करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायची किंवा पंचामृताने स्नान देखील घालू शकता. अंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे आणि ही स्वच्छता आपली गुढीपाडव्याची देखील होऊन जाणार आहे. बघा, आता पूजेमध्ये लक्ष्मी मातेच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्री सूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचा टाक असेल त्यावर करा. पण कुंकुमार्चन अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढी करता येईल तेवढी विष्णू भगवंताची देखील आपल्याला करायची आहे. यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विझला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विझणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर उपाय बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला कावळ्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला तरी दुसरे जे कोणते पक्षी आले ते खाऊन गेले तरी काय हरकत नाही. मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात हा ठेवायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे. बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे. त्यामध्ये चमचाभर दही घालायचं आहे आणि हा दहीभात आपल्याला संध्याकाळी 3 वेळा मुख्य दरवाज्यावरून उतरवून आपल्याला या दिवशी कधीही तुम्ही टेरेसवरती, गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी हा जो दहीभात आहे तो ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दूर होते. त्यासोबत आपल्याला पितरांचा देखील आशीर्वाद लागतो, पितृदोष देखील दूर होतो. 3 वेळा फक्त आपल्याला हा उतरवायचा आहे आणि कोणाशी न बोलता आपल्याला हा दहीभात जो आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना 7.5 सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावावा. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी देखील चालेल. तसेच बघा, अमावस्येच्या दिवशी
हा होम आवर्जून करावा. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, त्याच्यावर 1-2 कापराच्या वड्या, थोडंसं तूप, 1-2 लवंगा, 1 तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि याचा होम करायचा. तो घरभर फिरवायचा. यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण हे शुद्ध होईलच, पण कापूर नकारात्मकता दूर करतो. बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो, या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अंशाला हा होम करू शकता. तसेच बघा, तुम्ही कोणताही उतारा करून झाल्यावरती घरी आल्यानंतर ज्यांनी कोणी उपाय केला आहे घरातल्या, तर त्यांनी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, देवाला नमस्कार करायचा आहे. तसेच बघा, या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान हे नक्कीच अमावास्या दिवशी करू शकता. बघा, दानाला विशेष असं महत्त्व आहे. त्यातले त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं, तर नक्कीच करावं. अन्नदान करायचं म्हणजे खूप खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं असं काही नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखाद्या बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला, तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं. आपलेच कुणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू, तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही. तसेच आमोशाला मुक्या प्राण्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता. आता दान कोणाला करावं, तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. जर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं. प्रत्येकाला सांगत फिरू नये, की मी इतकं-इतकं दान केलं, तितकं-तितकं दान केलं. काही दान केलं असेल, फुल ना फुलाची पाकळी, ते आपल्याला गुपित ठेवायचे आहे, हे सदैव लक्षात ठेवा. आमावास्येला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता. त्याचे देखील अनेक फायदे आहेत. कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो, ज्यामुळे आपल्या घराला दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळतं आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर हे सुरक्षित राहतं. कोहळा स्वच्छ पाण्याने धुवावा, स्वच्छ कपड्याने पुसावा. कोहळ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता. ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओल्या कुंकवाने किंवा हळदीने देखील काढू शकता. त्यानंतर गंध, अक्षता, हळदी कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करायची आणि हा कोहळा आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती लटकावायचा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. तो कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावास्येला बदलावा, जेव्हा तो खराब होईल तेव्हा, आणि तसेच कोहळा हा सूर्यास्तानंतरच बांधावा. तर मैत्रिणींनो, सेवा करा. सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळत असतो. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.